नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 मे 2026 डेली करंट अफेअर्स, चालू घडामोडी यांसंबंधी प्रश्न बघणार आहोत. काही महत्त्वाचे असे जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये प्रत्येक MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती प्रत्येकसाठी महत्त्वाची आहे. बँकिंग एक्झामसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. चला तर मग बघूया. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न दिला होता. प्रश्न क्रमांक 1, भारताची पहिली पूर्णपणे कागदविरहित राज्य न्यायपालिका कोणती ठरलेली आहे? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 सिक्कीम, ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 2, अलीकडेच पंतप्रधान मोदींनी देशाला किती आव्हाने केलेली आहे? ऑप्शन 1 2 आव्हाने, ऑप्शन 2 5 आव्हाने, ऑप्शन 3 7 आव्हाने, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 7 आव्हाने. आता ते 7 आव्हाने कोणते ते बघूयात. पहिलं आव्हान वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. दुसरं आव्हान 1 वर्ष सोने खरेदी टाळा. तिसरं आव्हान पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा. चौथं आव्हान स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करा. 5वं आव्हान रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करा. 6वं स्वदेशीचा स्वीकार करा. 7वं 1 वर्ष परदेश प्रवास टाळा. प्रश्न क्रमांक 3, INS सागरवाडी कोणत्या जहाज बांधणी कंपनीने बांधली होती? ऑप्शन 1 कोचिन शिपयार्ड लिमिटेड, ऑप्शन 2 गार्डन रिचशी बिल्डर अँड इंजिनियर्स, ऑप्शन 3 माझगाव डॉकचे बिल्डर्स लिमिटेड, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. त्याच्या संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आणि माहिती बघूयात. INS सागरध्वनीने अलीकडेच व्हिएतनाममधील कॅम राहनला भेट देऊन भारत व्हिएतनाम वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ केले आहे. INS सागरध्वनी सागरी ध्वनिशास्त्र, नौदल, समुद्रशास्त्र यांमध्ये योगदान देते आणि सागर मैत्री उपक्रमांतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळांसोबत सहयोग करते. प्रश्न क्रमांक 4, भारत आणि कोणत्या संघराज्य दरम्यान मुक्त व्यापार करार FTA 2027च्या सुरुवातीला लागू होईल? तर ऑप्शन ए आहे EU, ऑप्शन 2 UAE, ऑप्शन 3 USA, ऑप्शन 4 ब्रिक्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 EU म्हणजेच की युरोपियन युनियन. तर ही भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये हा FTA 2027च्या सुरुवातीला करार लागू होणार आहे. तर थोडं महत्त्व बघूयात. करार वैशिष्ट्ये आहेत. या करारामुळे भारताच्या 97% निर्यातीवर युरोपियन बाजारपेठेत आता आयात शुल्क कमी किंवा रद्द होईल. महत्त्व आहे, या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असेही म्हटले जात आहे, कारण यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीत मोठी वाढ अपेक्षित आहे. करार पूर्ण झाल्यावर भारत आणि EU यांनी तब्बल 2 दशकांच्या वाटाघाटींनंतर 27 जानेवारी 2026 रोजी या करारावर स्वाक्षरी केली असून तो राजकीयदृष्ट्या पूर्ण झाला आहे. प्रश्न क्रमांक 5, लँड टायटलिंग मालमत्तांना कायदेशीर संरक्षणासाठी पाऊल उचलणारे कोणते राज्य देशात पहिले राज्य ठरणार आहे? ऑप्शन 1 राजस्थान, 2 गुजरात, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे महाराष्ट्र. लँड टायटलिंग ॲक्ट अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार जुलै 2026 पासून हा कायदा लागू करणार आहे. उद्देश आहे, या कायद्यामुळे जमिनीच्या मालकीची निश्चित हमी मिळेल, ज्यामुळे जमिनीचे वाद, बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. फायदा आहे की या अंतर्गत प्रत्येक मालमत्तेला एक डिजिटल ID प्रॉपर्टी कार्ड मिळेल, ज्यामुळे मालमत्तेची नोंद पारदर्शक आणि सुरक्षित होईल. प्रश्न क्रमांक 6, दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन 1 12 मे, ऑप्शन 2 10 मे, ऑप्शन 3 13 मे, ऑप्शन 4 11 मे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 12 मे. उद्दिष्ट आहे परिचारिकांच्या कामाचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि आरोग्य व्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे. आणि याचा जो एक स्लोगन केलेला आहे, अवर नर्स अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ह लाईव्ह्ज.
प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ICGS अचल हे कोणत्या वर्गातील जहाज आहे? ऑप्शन 1 अदम्य क्लास, ऑप्शन 2 कोलकाता क्लास, ऑप्शन 3 विक्रांत क्लास, ऑप्शन 4 शिवलैकिक क्लास. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अदम्य क्लास. हे नव्या पिढीचे अदम्य श्रेणीचे वेगवान गस्ती जहाज FPV आहे. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड तर्फे बांधण्यात येत असलेल्या 8 वेगवान गस्ती जहाजांपैकी हे 5वे जहाज आहे. तर हे याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतो की हे जहाज कितवे आहे? तर हे 5वे आहे. प्रश्न क्रमांक 8. बैगा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन 1 पश्चिम बंगाल, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे मध्य प्रदेश. नुकतेच छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात बैगा जमातीच्या 13 मुलांची वेठ बिगारीतून सुटका करण्यात आली. भारतात बैगा जमातीला विशेषतः असुरक्षित आदिवासी गट म्हणून ओळखले जाते. जीवनशैली आहे ते प्रामुख्याने जंगलावर अवलंबून असून त्यांच्या पारंपरिक शेती पद्धतीला बेवार म्हणतात. तर थोडी मध्य प्रदेश या राज्याची माहिती घेऊया. तर स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल, राजधानी आहे भोपाल. तर राष्ट्रीय उद्याने कोणती आहेत ते बघूयात. बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार, कुणू. आणि महत्त्वाची धरणे आहेत गांधीसागर, बनसागर, बार्गी, बारणा. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. पंचायती राज मंत्रालयाच्या अहवालानुसार 2025मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पंचायत पुरस्कार मिळवले? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 महाराष्ट्र. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कर्नाटक. कर्नाटक राज्यातील एकूण 6 ग्रामपंचायतींना या सन्मानासाठी निवडण्यात आले आहे. पुरस्कार वितरण एकूण 42 पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जाणार. महाराष्ट्राची कामगिरी आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील इडगाव बालस्नेही पंचायत आणि रायगड जिल्ह्यातील खारिवली जलसमृद्ध पंचायत ग्रामपंचायतींना विशेष श्रेणीत प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तर हा देखील महत्त्वाचा असा प्रश्न आहे की महाराष्ट्राला मिळालेला आहे का हा पुरस्कार, आणि मिळाला तर कोणत्या याच्यावर आणि कितव्या क्रमांकावर, ते नीट लक्षात ठेवा तुम्ही. प्रश्न क्रमांक 10. डी एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात वसलेले आहे? ऑप्शन 1 आसाम, ऑप्शन 2 अरुणाचल प्रदेश, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 महाराष्ट्र. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अरुणाचल प्रदेश. अलीकडेच सुमारे 2 दशकांनंतर डी एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्यात वाघ दिसला, ज्यामुळे त्याचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित झालेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या दिवशीचं टुडेज करंट अफेअर 12 मे 2026 या संबंधी जे काही चालू घडामोडी करंट अफेअर्स जे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. हे स्पर्धा परीक्षामध्ये हमखास येऊ शकतात. याची नीट तयारी करा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.